नमस्कार मित्रांनो, TRC मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। मित्रांनो, गायक अरिजित सिंग यांनी अचानक निवृत्तीची घोषणा केल्यानंतर चित्रपटसृष्टीत गायकांच्या मानधनाचा आणि हक्कांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। या पार्श्वभूमीवर देशातील पहिले इंडियन आयडल विजेते अभिजीत सावंत यांनी दिलेल्या मुलाखतीत इंडस्ट्रीतील वास्तव्य उघड करत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत। अभिजीत सावंत यांनी सांगितले की लफ्जों में कह ना सकूं या गाण्यावर काम करणारे बिट्टू यांच्यासारख्या काही कलाकारांनी पाश्चिमात्य देशांमध्ये गाणी गायली असून त्या गाण्यांमधून मिळणारी रॉयल्टी त्यांना आयुष्यभरासाठी पुरेशी ठरते। मात्र भारतात गायकांना अनेकदा इतकीही कमाई होत नाही की त्यातून त्यांना उदरनिर्वाह सुरळीत चालू शकेल, अशी खंत त्यांनी व्यक्त केली। चित्रपटांपेक्षा स्टेज शो मधून गायकांना जास्त कमाई होते, असं मतही अभिजीत सावंत यांनी मांडलं। यामागे इंडस्ट्रीचं एक व्यवस्था असल्याचं ते म्हणाले। अनेक गायक संधीसाठी स्वतःहून तडजोड करतात, कारण एखादे गाणे मोठ्या स्टारच्या ओठांवर मॅच झाले तर ते गाणे आयुष्यभर वाजत राहते, अशी त्यांची अपेक्षा असते। त्यामुळे कधी कधी गायक स्वतःहून मानधन न घेण्यासही तयार होतात, केवळ एखाद्या विशिष्ट निर्मात्यासोबत किंवा प्रोजेक्टमध्ये काम करण्याच्या इच्छेपोटी। जर आम्ही ते गाणे नाकारले तर दुसरे कोणीतरी ते करेल, म्हणून जे मिळेल ते स्वीकारावे लागते, असे स्पष्ट शब्दात अभिजीत सावंत यांनी सांगितले। अभिजीत सावंत यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या चाहत्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसलेला। तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे, खाली कमेंट करून नक्की कळवा।